ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आगामी 13 ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे। जास्तीत जास्त ठाणेकर नागरिकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांनी केलं आहे। यंदा देखील या मॅरेथॉनमध्ये टाइम टेक्नॉलॉजीचा वापर होणार आहे। 13 ऑगस्ट 2017 रोजी ही स्पर्धा ठाणे शहरात संपन्न होणार आहे। 21 किलोमीटर पुरुष आणि 15 किलोमीटर महिलांच्या गटासाठी टाइम टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे। सदरची स्पर्धा रन फॉर स्मार्ट सिटी या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटूंसह जवळपास 20,000 धावपटू या स्पर्धेत सहभागी होतील अशी माहिती महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांनी दिली आहे। रविवार दिनांक 13 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 6:30 वाजता ठाणे महानगरपालिका मुख्यालयातून या स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे। 21 किलोमीटरच्या पुरुषांच्या स्पर्धेसाठी 75,000 रुपयांचं पहिलं पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 45,000 आणि तृतीय पारितोषिक 30,000 रुपये एवढं असणार आहे। तर महिलांच्या 15 किलोमीटरच्या स्पर्धेसाठी पहिलं पारितोषिक 50,000, द्वितीय 30,000 आणि तिसरं पारितोषिक 15,000 रुपयांचं असणार आहे। आणि यावेळी मॅरेथॉनची जी घोषवाक्य आहे ते रन फॉर स्मार्ट असं ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांचा सहभाग अपेक्षित आहे आणि 20,000 आपण जे मॅरेथॉनसाठी येणार आहेत, त्याचबरोबर आपण मूकबधिर लोक असतील किंवा मग विविध सामाजिक संस्था असतील, या सगळ्यांना या मॅरेथॉनमध्ये इन्व्हॉल्व होण्यासाठी हे करणार आहोत। भारतीय बनावटीच्या वस्तू म्हणजे स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, तसंच चीनी बनावटीच्या वस्तू नाकाराव्यात अशी मागणी करत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काल ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये जोरदार आंदोलन केलं। भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भविष्यात दुकानदार आणि ग्राहक यांनी स्वदेशी वस्तू विकत घ्याव्यात असं आवाहन देखील केलं। ठाण्यातील या आंदोलनानंतर ठाण्यातील दुकानदारांनी भविष्यात चायनाच्या वस्तू विकू नयेत यासाठी विनंती देखील करण्यात आली। गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। कुठेतरी भारताला याचे परिणाम भोगावे लागणार आहेत। याकरता भारतीय नागरिकांनी केवळ स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, चीनी बनावटीच्या वस्तूंचा विरोध करावा अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। आज आपलं भारत चीन हे किती दिवस चिघळलेलं आहे युद्धाच्या संदर्भात, तर ते लोक घुसखोरी करतात, आपल्या सैनिकांना मारतात, खूप अत्याचार चालू आहे। त्याच्यामुळे चीनच्या याच्यावर आपण आज आंदोलन करत आहोत। आंदोलन म्हणजे आंदोलन नाही करत, आपण त्यांना सूचना देतोय की चीनच्या वस्तू इथे विकायच्या नाही। रेल्वेमधून प्रवास करणाऱ्यांचे मोबाईल लांबवणाऱ्या दोघांना ठाणे रेल्वे पोलिसांनी गजाआड केला आहे। त्यांच्याकडनं एक मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे। या दोन्ही चोरट्यांनी रफिक असलम आझाद शेख उर्फ चावल आणि फरमान सलीम खान उर्फ लालबच अशी त्यांची नावं आहेत। त्यांच्या इतर 3 साथीदारांचा शोध आता ठाणे रेल्वे पोलीस घेत आहेत। ऐन गर्दीच्या वेळेस रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशात हात घालून रफिक शेख हा मोबाईल चोरत होता, तसंच त्याचा सहकारी फरहान खान हा तो लंपास करत होता। 20 जुलै रोजी मुंब्रा येथील रेल्वेने प्रवास करत असताना दुसरीकडे मोबाईल चोरणाऱ्या एका व्यक्तीने पकडून त्याला पोलिसांच्या हवाले केलं। त्यानंतर सदरचे व्यक्ती मोबाईल चोर असल्याचं समोर आलं। विशेष म्हणजे एक जण मोबाईल चोरत असे तर दुसरा मात्र प्रवाशांना धक्काबुक्की करत असल्याचं समोर आलं आहे। या दोघांनी अजूनही मोबाईल चोऱ्यांमध्ये सहभाग घेतला आहे का याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती मध्य परिमंडळ मुंबईचे पोलीस उपायुक्त समाधान पवार यांनी दिली आहे। निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास। देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास। विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात। बस रोक दो। कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये। 55 रुपये? हाँ ये लीजिए। सर छुट्टे नहीं है। छुट्टी तो मेरे पास भी नहीं है।
तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए। मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है। अच्छा, ओके ओके। हम UPI को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल। किती? 50% महासेल। हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात। अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ, एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम। ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव। चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे। दूरध्वनी 02225304837। बॅरॉन मेन्स स्टुडिओ। गेल्या 2 महिन्यांपासून ठाणे जिल्ह्यामधील स्वाईन फ्लूने अक्षरशः थैमान घातला आहे। अनेकांचा त्यामध्ये मृत्यू देखील ओढवला आहे। कालच एका 10 वर्षीय मुलाचा या संदर्भात मृत्यू ओढवला होता। सरकारी इस्पितळात, महानगरपालिकेच्या इस्पितळांमध्ये पुरेशी औषधं उपलब्ध नाहीत। औषधांअभावी सरकारी इस्पितळात सामान्य नागरिकाला ॲडमिट केलं जात नाही, टाळाटाळ केली जाते। या संदर्भात आज आमदार श्री संजय केळकर यांनी आरोग्यमंत्री श्री दीपक सावंत यांचं लक्ष वेधलं। काल आमदार श्री संजय केळकर यांनी आरोग्यमंत्र्यांची या संदर्भात भेट घेतली। स्वाईन फ्लू आणि इतर आजारांच्या बाबतीत आरोग्य खात्याचं नियोजन नसल्याने त्याचा नाहक परिणाम सामान्य नागरिकाला भोगायला लागत असून नागरिकांमध्ये असंतोषाची लाट आहे। एक प्रकारचं स्वाईन फ्लूबद्दलचं भीतीदायक वातावरण नागरिकांमध्ये पसरलं असल्याकडे श्री केळकर यांनी लक्ष वेधलं आहे। स्वाईन फ्लूवर नियंत्रण आणण्याकरता आणि आरोग्याशी निगडित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून त्यावर तातडीने उपाययोजण्याकरता आमदार श्री केळकर आणि आमदार श्री किसन कथोरे यांनी आरोग्यमंत्री श्री दीपक सावंत यांच्याकडे नुकतंच एका बैठकीचं आयोजन केलं होतं। यावेळेस ताबडतोब या संदर्भात भूमिका घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी देखील श्री केळकर यांनी केली आहे। काही दिवसांपूर्वी पाचपाखडी येथील उदयनगर सोसायटीजवळील एक झाड कोसळून रस्त्यावरून जाणारे ॲडव्होकेट श्री किशोर पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। हा अपघात जरी असला तरी तो अपघात नसून सदोष मनुष्यवध आहे आणि याच्याशी संबंधित जे कोणी असतील त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ठाणे मतदाता जनजागरण अभियान या संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात आज नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना एक निवेदन देण्यात आलं। श्री किशोर पवार यांच्या मृत्यूमागे ठाणे महानगरपालिकेचा हलगर्जीपणा असल्याचं ठाणे मतदाता जनजागरण अभियानाचं म्हणणं आहे। दिनांक 16 मार्च 2017 रोजी हरित लवादाच्या पश्चिम विभागाने प्रदीप इंदुलकर विरुद्ध ठाणे महानगरपालिका दावा क्रमांक 157/2016 या खटल्याचा निकाल देताना चुकीच्या पद्धतीने झाडाच्या फांद्या तोडल्यामुळे झाडं उन्मळून पडतात हा अर्जदाराचा दावा मान्य केला होता। झाडाच्या फांद्या तोडण्याचं धोरण 2 महिन्यात तयार करण्याचे आदेश ठाणे महानगरपालिकेला
दिले होते. आदेशाला 4 महिने होऊन गेले तरी अद्यापपर्यंत धोरण निश्चित झालेलं नाही. त्यामुळे झाडांची सुयोग्य छाटणी न झाल्याने ठाण्यामध्ये झाडं कोसळत असल्याचा आरोप यावेळेस ठाणे मतदाता जनजागरण अभियानाच्या वतीने करण्यात आला. हरित लवादाच्या आदेशाकडे ठाणे महानगरपालिकेने साफ दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळेच अशा घटना होत असल्याचं देखील असं मत ठाणे मतदाता जनजागरण अभियानाच्या वतीने नोंदवण्यात आलं आहे. ठाण्यातील वकील ॲडव्होकेट किशोर पवार यांचा जो दुःखद दुर्दैवी मृत्यू झाला, झाड पडण्याच्या घटनेमुळे तो झाला, याला आज आता 4 दिवस होत आलेले आहेत. 4 दिवसामध्ये पोलिसांनी याबाबत काही गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करायला हवी होती, ती अद्याप केलेली नाही. यासाठी आज ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या वतीने आम्ही पोलिसांची भेट घेतली आणि इथे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ठाण्याचे महापालिकेचे वृक्ष अधिकारी केदार पाटील यांच्यावर नोंदवावा अशी मागणी आम्ही त्यांना भेटून आता केलेली आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. भारताची अत्यंत महत्त्वपूर्ण लष्करी छावणी असलेल्या कारगिलमध्ये 1999 साली पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये युद्ध झालं. प्रत्यक्षात या युद्धामध्ये भारतीय सैन्याने अत्यंत प्राणपणाने लढाई केली आणि पाकिस्तानी घुसखोरांपासून या छावणीला अक्षरशः वाचवलं होतं. यामध्ये अनेक जवान शहीद झाले होते. तेव्हापासून आजचा हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कारगिल विजय दिनानिमित्त आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने कोपरी पुलाजवळ असलेल्या धरती के लाल या शहीद स्मारकाजवळ जाऊन स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. यावेळी शहीदांना अभिवादन देखील करण्यात आलं. ऋषिकेश आंग्रे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक युवा कार्यकर्ते या मोहिमेमध्ये सहभागी झाले. आपण कारगिल युद्ध जिंकलं, ऑपरेशन विजय असं त्याचं नाव होतं. त्यानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी ठाणे शहर हे आम्ही गेली कित्येक वर्ष हा कार्यक्रम घेत आहोत. आता सकाळी ठाणा स्टेशनलाही आम्ही कार्यक्रम घेतला. जनजागृती करावी, युवकांनी जनजागृती करावी आणि देशाचा अभिमान म्हणून आजचा हा दिवस आपण साजरा करतो. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आम्ही आपल्या भेटीला येतो आहोत. यूट्यूबला देखील आपण प्रचंड प्रतिसाद देत आहात. तेव्हा आमचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या अर्थातच आपल्याला सांगायची गरज नाही, मात्र तरीही करा. पुन्हा एकदा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.